ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदुहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनोतं शरण्यम् भृत्यार्ध्यं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। देव वसे चित्ते देव वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसी आवडते मना देवा पूर्वावी वासना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगे चिंतन करीता समुपस्थित केलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी वैराग्याचे मूर्तिमंत महामेरू देहू निवासी सुप्रसिद्ध साधू श्रीमंत तुकोबारा यांचा चार चरणाचा आणि आपली आंतरिक अभिलाषा जेणेकरून सफल होईल नवे जीवनाची इति कर्तव्यतेचा बोध करणारा अभंग विठ्ठल आपण ज्या पवित्र अशा प्रांगणामध्ये बसलेलो विराजमान झालेलो आपल्या अबाल वृद्धांचं नव्या पंचक्रोशीचं भूषण दशनाम संन्यास मठ या ठिकाणी स्वनाम धन्य प्रात स्मरणीय पूज्यपाद यतींद्र कुलतिलक श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ स्वामी लाल भारतीजी बाबा यांच्या समाधी उत्सवाच्या अनुषंगाने त्यांचेच कृपांकित परमादरणीय परमश्रद्धेय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी शुक्ल भारतीजी बाबा आणि त्यांचीच कृपा ज्यांच्यावरती अविरत अशा स्वरूपाची ज्यांची कृपा आहे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान या मठाचे उत्तराधिकारी आत्मस्वरूप हृदयभिन्न माझे परममित्र स्वामी संतोष भारतीजी महाराज त्यांच्या शेजारी विराजमान आमचे महात्मागण गान सम्राट गान कोकिळा गान गंधर्व आमचे भाऊसाहेब महाराज असतील दुसरे भाऊसाहेब महाराज असतील इंगळे महाराज लहू महाराज अर्जुन महाराज गहिनाथ महाराज आमचे इकडं हरिभाऊ महाराज सुंदर असे मृदंगाचार्य लहू महाराज येऊन गेले अडचण नाही सगळ्यांची मला नावं माहीत नाहीत विद्या काय म्हटले विद्यासागर डाळे महाराज आणि प्राणाचे मानाचे कान करून ऐकणारे आपण सर्वजण विठ्ठल विठ्ठल आपण ज्या प्रांगणामध्ये विराजमान आहोत आजता गायत ज्या ठिकाणी 10 महात्म्यांच्या ठिकाणी समाधी आहेत एकादश पीठाधीश्वर आमचे बाबा विराजमान आहेत आणि आतापर्यंत 10 पीठाधीश्वर या ठिकाणी होऊन गेले म्हणायच नाही आहेत कारण महात्मा कधीही कुठेही जात नसतो जाण्याची प्रक्रिया राहते ती आपल्यामध्ये राहते मानवांसाठी राहते नवे महापुरुषांसाठी श्रुती भगवती वर्णन करताय न तस्य प्राणा उत्क्रामंती तस्य प्राणा यैव समवनियन्ते महात्म्यांसाठी महात्म्यांचे प्राण कधीच कुठेच जात नसतात यैव समवनियन्ते याच ठिकाणी ते राहत असतात आणि म्हणून त्यांची काय राहते समाधी राहते सम्यक आसमंतात धीयते इति समाधी सम्यक स्वरूपामध्ये सर्वतोपरी ज्यांनी आपलं जीवन धीयते एकत्र केलेलं राहतो समाहित केलेलं राहतो अशांची राहते ती समाधी ज्ञान देवे घेतले ध्यान हृदय दरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतू
ज्ञान देवे घेतले दान. हृदय धरून या ध्यान अर्थांचे सतत ध्यानामध्ये रत राहतात, त्यांची राहते समाधी. जसे ज्ञानोबा समाधीमध्ये आजही आहेत, असे आमचे महापुरुष आमचे लाल भारती बाबा असतील, जी पुढची जी परंपरा आहे सगळी सर्वजण आजही ते विद्यमान आहेत. आपण निर्वे पाहत राहतो, जे लहान बालक राहतात, लहान बालकांना देखील आपण काय करत असतो, त्यांना देखील आपण जमिनीमध्येच गाडत राहतो. लहान मुलगा जर मेला, लहान पोरं, तर आपण त्यांना काय करत असतो, समाधी, त्यांना एक समाधीच म्हणून आपण एक प्रकारची जमिनीमध्ये आपण त्यांना गाडत राहतो. आणि विशिष्ट वयाच्या पुढे असेल तर त्याचं आपण दहन करत राहतो, हे का, विशिष्ट वयाच्या नंतर. मग लहान मुलांना का गाडलं जातं, काय त्यांची हे राहते, की ज्यांच्यामध्ये कुठल्याच स्वरूपाची वासना शिल्लक राहिलेली नसते, नवे वासनेचा उदय जीवनामध्ये झालेला नसतो, आणि म्हणून त्यांची काय दिली जाते, आपण त्यांना गाडतो, समाधी म्हणा, आपण त्यांना गाडत असो. तद्वत महापुरुषांची देखील समाधी ह्याच्यासाठी राहते, त्यांचं जीवन वासना शून्य झालेलं राहतं, है का नाही. मग वासना शून्य निरामय अशा स्वरूपाचं जीवन झालेलं राहतो, आणि म्हणून त्यांची समाधी राहते. काहींना माहिती असेल, माहिती नसेल, काहींना. अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले काही लोकांनी माझ्या ज्ञानोबरांच्या समाधीवरती आक्षेप नोंदवला. मग समाधी घेतली, खरोखर समाधी आहे का, त्या ठिकाणी काय आहे वगैरे अशा स्वरूपाचा जेव्हा आक्षेप नोंदवला गेला, त्यावेळेस आमचे दांडेकर मामा होते. दांडेकर मामांना जेव्हा हे समजलं, दांडेकर मामा देखील हतबल झाले, काय करायचं. सायंटिस्ट नव्हे, एक प्रकारचे उत्तम अशा बचपनापासून, लहानपणापासून उत्तम प्रकारचे साधक शुक्लाजी, राष्ट्रपती पुरस्कृत अशा स्वरूपाचे आहे ते. मग मामांनी त्यांना सांगितलं, असा असा प्रसंग आहे, काय करायचा. त्यांनी सांगितलं, चिंता करू नका, येतो. त्यावेळेस अर्थात सायंटिस्ट होते, वैज्ञानिक होते. त्या शुक्लाजींनी केलं काय, ज्याला फ्रिक्वेन्सी वगैरे म्हटलं जातं, आपल्या भाषेमध्ये ज्याला कंपन म्हणा, लहरी म्हणा, फ्रिक्वेन्सी वगैरे राहतात. अर्थात त्या समाधीपाशी ज्या लहरी आहेत, जे कंपन आहेत, त्या फ्रिक्वेन्सी मोजणारे अशा काही स्वरूपाची यंत्रसामग्री त्या शुक्लाजींनी आणली. मौलींच्या समाधी मंदिराच्या समोर जे हैबत बाबांची समाधी, हैबत बाबांच्या समाधीपाशी ते काही यंत्र मशिनरी सेट केल्या, समाधीच्या भोवताली सेट केल्या. जे यंत्र होते, ज्या मशिनरी होत्या, ते सगळे यंत्र लॉक झाले. अर्थात त्या समाधीमध्ये असलेल्या ज्या फ्रिक्वेन्सी होत्या, ज्या लहरी होत्या, त्या यंत्रांनाही समाहित करता आल्या नाहीत, त्यांना त्या धारण करता आल्या नाहीत. मग जेव्हा त्या अंधश्रद्धा समितीवाल्यांनी पाहिलं, नाही तर समाधी उकरून पाहिजे म्हटल्या, मला काय आहे काय वगैरे अशा स्वरूपाचा विचार आहे त्यांचा. मग जेव्हा हे सगळं काही ते सगळे ते यंत्र बंद पडले, लॉक झाले, अर्थात त्यांना ते लहरी मोजता आल्या नाहीत. मग त्यांनी त्या समाधीचं अस्तित्व मान्य केलं. तद्वत त्याप्रमाणे मठामध्ये ज्या समाधी आपल्याला पाहायला मिळत आहे, त्या ठिकाणी आपण जर यथोचित भावाने जर गेलो तर निश्चित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ज्या कंपन राहतात, ज्या लहरी राहतात, ज्या फ्रिक्वेन्सी राहतात, निश्चित आपल्या जीवनात कायापलट केल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु त्याच्यासाठी ज्या दृष्टीची गरज आहे, त्या दृष्टीची आपल्याकडे वानवा राहते. अर्थात त्याच्यासाठी पाहिजे ज्याला श्रद्धा आणि विश्वास म्हटला जातो, हे दोन आपल्या जीवनात असले पाहिजेत. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिण याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम्. आचार्य गोस्वामी तुलसीदास बाबा. सिद्धा अपि स्वान्तस्तम ईश्वरम याभ्याम विना
श्रद्धा विश्वासाभ्याम विना न पश्यन्ति. सिद्धांची गोष्ट आहे. तुलसीदास बाबांनी म्हणावं की सिद्धांना सुद्धा जर आपल्या स्वांतस्थ जो ईश्वर आहे, आपल्या हृदयामध्ये उद्देशामध्ये जो ईश्वर त्याला पाहायचं म्हटलं तर त्याच्यासाठी श्रद्धा आणि विश्वासाची नितांत गरज राहते. आणि मला वाटतं आपल्या जीवनामध्ये नेमके ते दोन घटक नाही आहेत. आणि म्हणून कुठेही गेलं तरी देखील त्या स्थानापासून आपल्याला जो लाभ व्हायला पाहिजे, जो फायदा व्हायला पाहिजे, तो फायदा आपल्या पदरी पडत नाही. आपण भलं जीवनामध्ये श्रद्धा श्रद्धा म्हणत असो, परंतु खरोखरी आपल्या जीवनात श्रद्धेचा उदय झालेला आहे असं नाही आहे. अरे श्रद्धा शब्द फार मोठा आहे. आताच्या काही बावळटांनी अंधश्रद्धा म्हणायला लागले. अंधविश्वास, अंधविश्वास. अरे विश्वास आणि आंधळा शक्य आहे नव्हे. विश्वास त्याला म्हटलं जातं की ज्या स्थितीला पोहोचल्याच्या नंतर जाण्याला एक जगतामध्ये काहीच एक राहत नाहीये, अशी जी अवस्था विशेष, त्या अवस्था विशेषला म्हणावं विश्वास. विठ्ठल विठ्ठल. आपण व्यवहारामध्ये पाहतो, एखाद्याने डोळ्याने पाहिलं तो म्हणत असतो मी डोळ्याने पाहिलं, त्याला पण खरं म्हणत असो नव्हे. एखादा काना असला, एका डोळ्याने पाहिलं तरी देखील तो म्हटला मी डोळ्याने पाहिलं, त्यालाही आपण प्रमाण मानतो. मग त्याने दोन डोळ्याने पाहिलं त्याला तर निश्चित प्रमाण मानलं जातं. माझे भोले भंडारी त्रिनेत्रधारी आहेत. अरे विश्वास, विश्वास ज्याला म्हटलं जातं, माझ्या भोले बाबांकडे पाहायचं तेव्हा विश्वास शब्दाची व्याख्या आपल्याला समजेल. विश्वास काय चीज राहते. मग असा जो विश्वास राहतो, आपण विश्वास व्यवहारामध्ये कशाला म्हणतो माहित आहे? कशाला आपण व्यवहारामध्ये विश्वास म्हणत असू? की जे आपल्या बुद्धीला अवगत होत नाही, ज्याचा आपल्याला अवबोध होत नाही, त्याला त्याच्यावरती आपण विश्वास करत असतो नव्हे, आपण ते मान्य करत असतो. आणि त्या मान्यतेला आपण विश्वास नाव दिलं. म्हणून असा जो विश्वास राहतो तो विश्वास निश्चित स्वरूपात अंधविश्वास आहे. विठ्ठल. विश्वास निश्चित अंधविश्वास. अशा विश्वासाला तुम्ही अंधविश्वास जरूर म्हणा. परंतु जो श्रद्धेचा जो परिपक्व अवस्था राहते, श्रद्धेचे परिपक्व अवस्थेत झालेला जो विश्वास नव्हे, ज्याच्या पुढे आता जाणण्याचं काहीच एक शिल्लक राहिलेलं नाही, असा जर विश्वास असेल, त्या विश्वासाला अंधविश्वास कदापि म्हणता येणार नाही. कदापि नाही. मग ज्याचा आपल्याला बोधच नाहीये, ज्याच्याविषयी आपले बुद्धी काम करत नाही, मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे, अशी जेव्हा अवस्था राहते, आपण तिथं विश्वास म्हणून असतो. आपण ते मान्य करत असतो. आपली मान्यता टाकणे आपण मान्यता देऊन टाकतो आणि आपण त्यालाच म्हणत असो विश्वास. असा जर विश्वास असेल मान्यतावादी, निश्चित तो अंधविश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल. माझा श्रद्धा आणि विश्वासाची जीवनामध्ये उणीव असल्या कारणानं आपण समाधीपाशी जात असू, परंतु त्या समाधीपासून जीवनामध्ये जो फायदा व्हायला पाहिजे, जे प्रयोजन सिद्धीला जायला पाहिजे, ते प्रयोजन आपल्या जीवनात सिद्धीला जात नाहीये. का? श्रद्धा आणि विश्वास नसल्या कारणानं. काय नाव आहे त्या महापुरुषांची, नावामध्ये किती मोठं अर्थ दडलेला आहे. लाल भारती बाबा, यतींद्र कुलतिलक, आद्य महापुरुष, या मठाची ज्यांनी स्थापना केलेली, असे जे यतींद्र कुलभूषण असे म्हणजे स्वामी लाल भारती बाबा. लालो काय नाव आहे. या नावाचं जर गांभीर्याने आपण विचार करायला गेलो तर आपली बुद्धी कुंठित होऊन जाईल. त्या ठिकाणी लकार लाती इति लाल, लम लकारम लाती इति लाल. योगाच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं, तुमच्या माझ्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी ज्यांना षडचक्र म्हटलं जातं, तर षडचक्रामध्ये जे सगळ्यात प्रथम चक्र ज्याला मूलाधार चक्र म्हटलं जातं, आणि त्या मूलाधार चक्रावरती जे प्रथम अक्षर त्या ठिकाणी जे लिहिलेले राहतो, त्या मूलाधार चक्राची जी देवता गणपती चक्र देवता राहते, त्याचं जे अक्षर आहे ते आहे ल. ते अक्षर आहे ल. अर्थात त्या ल ला हे अर्थात जे मूलाधार चक्र ज्यांनी आपल्या जीवनामध्ये
जागृत ज्यांचं झालेलं आहे आणि मूलाधार चक्राला जागृत करून ज्यांनी सहस्रार चक्रापर्यंत आपली वाटचाल केलेली राहते, नव्हे तिथपर्यंत जे पोहोचलेले राहतात. आपण मंदिरामध्ये जात असो, शिवलिंग पाहत असतो आपण, शिवलिंग. मग शिवलिंगाकडे जर पाहिलं तर काय मिळतं पाहायला आपल्याला त्या ठिकाणी? खाली ज्वेलरी राहते, वरती शिवलिंग राहतं, त्याच्यावरती सापाचं चित्र राहतं. गोसाई महाराज, सापाचं चित्र राहतं, ते सापाचा चढलेला आणि असं वरती लिंगावरतीच डोकं राहतं. काय सगळं ते आपण गांभीर्याने कधी पाहायला मागत नाही ते सगळं. अर्थात ज्याला ज्वेलरी म्हटले जाते ती ज्वेलरी दुसरं तिसरं काही नाही. तुमच्या माझ्या शरीरामध्ये ज्याला मूलाधार चक्र म्हटलं जातं ती ज्वेलरी आहे. आणि त्या मूलाधार चक्रावरती जी 3.5 वेडे घालून बसलेली राहते तिला जगदंबा, कुंडलिनी, परांबा, भगवती वगैरे म्हटलेलं. अशी जी परांबा, जगदंबा, कुंडलिनी वगैरे ती जागृत होऊन जेव्हा सहस्रार चक्रापर्यंत येते, आज्ञा चक्रापर्यंत प्राय लवकर पोहोचते, पण आज्ञा चक्रातून तिला सहस्रार चक्रामध्ये प्रवेश करण्यासाठी कैक वर्षांचा प्रवास करावा लागतो, कैक वर्षांचा. मग अशा ज्या अवस्थेला जे पोहोचलेले आहेत, शिवशक्तीचं मिलन ज्याला म्हटलं जातं, नवे जीव शिवाचं मिलन म्हणा, जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणा, ज्याला आपण आपल्या वाङ्मयाच्या भाषेमध्ये आपण ज्याला काला म्हणत असू. जीव ब्रह्मैव न परः, अशी जी अवस्था विशेष ज्यांच्या जीवनामध्ये झालेली ते आमचे लाल भारती बाबा, की ज्यांनी मूलाधार चक्रापासनं, लकारापासनं चक्रांची वृद्धी करत गेले, जागृत करत गेले आणि सहस्रार चक्रापर्यंत जाऊन मजल मारावी. आणि मजल मारल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये झालेली शक्ती, अर्थात त्या शक्तीचा पात आपण ज्याला दीक्षा म्हणत असू. आपल्याला दीक्षा शब्दाची देखील ओळख नाहीये, आपण शिक्षेला प्राधान्य देणारे आहोत ना की दीक्षेला. आणि शिक्षा पोट भरायचं शिकवेल, पोट भरायचं साधन राहते ते शिक्षा राहते, आणि हरीश जे ऐक्य करून देते ते दीक्षा राहते. विठ्ठल विठ्ठल. मग आमच्या स्वामीजींनी, लाल भारती बाबांनी त्यांच्यामध्ये असलेली जी शक्ती होती त्या शक्तीचा पात ज्यांच्या जीवनामध्ये केला, परंपरेने तो शक्तिपाताची दीक्षा चालत आली. नवे मी असं म्हणेल, माझं व्यक्तिगत मत, सगळ्यांना पटेल ना पाय माहीत नाही. आजकाल घराघरामध्ये, बाजारामध्ये असे गुरु बसलेत, गल्ली गल्लीला गुरु बसलेत, आहे का नाही? खूप घरोघर गुरु झालेत असे. तंत्र मंत्र उपदेशिती गुरु घरोघरी आहे ते आई ते माझे नाथ बाबा. परंतु शिष्याते सदवस्तु ते मिळवे ते तायाते सद्गुरु श्रीकृष्ण आपण मानी. त्यांना सद्गुरु म्हणावा. अर्थात त्यांच्यामध्ये असलेला शक्तीचा पात, शक्ती शिष्यामध्ये ज्यांना संक्रमित करता येते त्यांनाच सद्गुरु म्हणावं, आहे का नाही? बाकी केवळ गुरु राहतील, नक्की सद्गुरु नव्हे. ते सामर्थ्य जेव्हा त्यांच्यामध्ये येईल. आता आमच्यासारखे येडे उठलेत, चला माळा आणल्यात, घ्या माळा घाला, माझे इतके इतके शिष्य आहेत. एक म्हणते गुरु गुरु भोवते भारू शिष्यांचा, असा सगळा बाजार भरला. अर्थात ज्यांच्याकडे खरोखरी शक्ती असेल आणि ती शक्ती ज्यांना संक्रमित करता येते त्यांनाच सद्गुरु म्हणावं. अशा आमच्या लाल भारती बाबांनी त्यांच्याकडे जी शक्ती होती तपोनिधी राहतात महाराज, हे का नाही? जाऊ दे, टाइम आपल्याकडे कमी आहे. तर आमच्या लाल भारती बाबांनी त्यांच्याकडे असलेली जी शक्ती होती त्या शक्तीचं संक्रमण करत राहिले, शक्तिपात करत राहिले. त्या परंपरेनुसार, संप्रदायानुसार आमच्या परमादरणीय परमश्रद्धेय स्वामी शुक्ल भारती पर्यंत ती परंपरा यावी, त्यांच्यामध्ये ती शक्ती संक्रमित करावी. ती शक्तीने त्यांचं जीवन शुक्ल झालं. शुक्ल, शुक्ल म्हणजे सफेद, स्वच्छ, निर्मल, विमल. श्री गुरुचरण सरोज रजम निजमन मुकुरु सुधारी बरनौ रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी. विमल जशु
असं विमल ज्यांचं जीवन झालं कशाने? श्री गुरुचरण सरोज रज. लाल भारतीजी बाबा आमचे त्यांच्या चरणारविंदाची रज, त्या चरणारविंदाच्या रजाने ज्यांचं मन रूपी आरसा दर्पण स्वच्छ झालं, विमल झालं, शुक्ल झालं, असे आमचे शुक्ल भारती बाबा विठ्ठल. परंपरा फार दीर्घ राहते, याच्यामध्ये खूप काही दडलेलं राहतं, आपण जायला मागत नाहीत मुळाशी. सत्वात संजायते ज्ञानम, अर्थात सत्वगुणाचा उदय, अर्थात शक्तिपात केल्याचा परिणाम त्यांचं जीवन हे सत्वमय झालं, सत्वगुणाचा उदय झाला, शुक्ल जीवन झालं, विमल झालं. विमल झाल्याचा परिणाम सत्वात संजायते ज्ञानम, त्या ठिकाणी ज्ञानोदय झाला आणि त्यांच्या ठिकाणी असलेलं जे ज्ञान, त्यांनी ते ज्ञान आपले जे उत्तराधिकारी, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान नव्हे, ज्यांच्या नावातच काय साठलेला आहे? समाधान, संतोष ज्यांच्या नावात साठलेला आहे का नाही? आपली जी सगळी उठाठेव चालली कशासाठी राहते? की जीवनामध्ये कुठंतरी संतोष मिळावा, समाधान मिळावे, ह्याच्यासाठी राहते. मग आमच्या बाबांनी ज्यांच्यावरती त्यांच्याकडे असले जे ज्ञान, त्या ज्ञानाचं संक्रमण केला, परिणाम त्यांचं जीवन नावासारखं संतोषमय झालं, नाही का नाही? नव्हे त्या ज्ञानाने त्यांचं जीवन भारती, भा ज्ञानम रती, अर्थात त्या ज्ञानामध्ये जे रत आहेत, रममान राहतात त्या ज्ञानामध्ये, त्यांना म्हणावं भारती. मग तोच ज्ञानाचा प्रसाद नव्हे, त्या ज्ञानातली रती, ज्ञानातलं प्रेम तुमच्या माझ्या जीवनामध्ये यावं, ह्याच्यासाठी या महापुरुषांनी घातलेला घाट विठ्ठल विठ्ठल. चला, ही जी परंपरा राहते, अर्थात सत्संगती जीवनामध्ये आपल्याही कुठंतरी प्राप्त व्हावी आणि आपलंही जीवन त्या ज्ञानामध्ये रत व्हावं, ज्ञानाने आपलं जीवन प्रकाशित व्हावं. ज्ञानादेव तू कैवल्यम, आपल्याही जीवनामध्ये त्या कैवल्याची प्राप्ती होऊन जावी. नव्हे ज्याला मोक्ष म्हणा, मुक्ती म्हणा, निर्वाण म्हणा, असं तो मोक्ष, ती शांती, निर्वाण आपल्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावं. आणि ह्याच्यासाठी गरज राहते त्या ज्ञानाची गरज. ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानानेच वाचून ज्ञाने विनयके उपाय करशी चितुके, ती गुंपिसी अधिके रुखी माझे ज्ञानोबर आहे. अर्थात त्या ज्ञानाला सोडून आपण अन्यान्य साधनांचा अवलंब केला, प्रश्रय केला, ते आपल्याला पुन्हा काळाच्या तोंडामध्ये घालणारे आहे. त्याच्यातून बाहेर निघायचं असेल तर केवळ एक ज्ञान आणि ज्ञान, त्या ज्ञानाचा प्रसाद नव्हे, ते ज्ञान वाटण्याचं काम आमचे संत मायबाप करत राहतात. नव्हे, संत मायबाप हे जगतामध्ये अवतीर्ण होतात, ते ह्याच्यासाठीच होत राहतात की जेणेकरून तुमचं माझं जीवन हे कृतार्थ होऊन जावं, जीवनाची इति कर्तव्यता व्हावी ह्याच्यासाठी. आणि ते ज्ञान जर जीवनामध्ये, ज्याच्या जीवनात खरोखरी ते ज्ञानाचा उदय झाला, ज्ञानाची प्राप्ती झाली, त्याचं जीवन भलं आहे. नव्हे तो फार मोठा भाग्यशाली आहे, नव्हे तो बडभागी आहे. भाग्यशाली, अतिभाग्यशाली, अतिशय भाग्यशाली, परम भाग्यशाली. आता आपण या चारीमध्ये कुठं बसतो बघायचं. बडभागी, अति बडभागी, अतिशय बडभागी, परम बडभागी. आता ज्यांना संत महापुरुष म्हटलं जातं, त्या संतांच्या मालिकेमध्ये माझे दानोबा, माझ्या हनुमंतलाला पहा. हनुमंतलाला कोण होते? बडभागी आहेत. बडभागी त्याला म्हणावं की जेव्हा जीवनामध्ये काहीतरी सत्संग प्राप्त होतो, सत्संगाकडे तो झुकतो, सत्संगामध्ये त्याची रती होते, त्याला भाग्यशाली म्हणावं, नवे बडभागी म्हणावं. आणि सत्संगानंतर जो भगवदाभिमुख होतो, भगवदाभिमुख, भाग्यशाली, अति भाग्यशाली, अति बडभागी. की सत्संग जीवनामध्ये झाला आणि सत्संग झाल्याच्या नंतर जो भगवद अभिमुख झाला,
त्या वाटेने ज्याने वाटचाल सुरू केली त्याला अतिभाग्यशाली म्हणावा नव्हे. सत्संगानंतर जो भगवदाभिमुक्त झाला आता त्याला जाण्याची गरज नाही. भगवान ज्याच्याकडे येतो आहे. सत्संगाची एवढी महिमा, सत्संगतीची एवढी महिमा की त्या सत्संगतीचा परिणाम एवढा झाला की परमात्मा त्याच्याकडे येतो. सुख काय म्हटले माझे दुःख बरं आहे. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मला वाटतं ह्याच्यातले आपल्यापैकी 99% असेच महाभाग आहेत. गणेश महाराज खूप आहेत असंच म्हणतात. आपण जर म्हटलं ना असं जरा काय गरज आहे, तुकाराम महाराजांनी काय लिहिलंय, सुखे येतो घरा नारायण न लगती सायास. काही गरज नाही म्हणतात काय करायची, सुखे येतो घरा नारायण. पण अगोदरचं ते विसरून जातात, ती प्रोसिजर विसरून जातात. ही प्रक्रिया आहे अगोदर. जीवनामध्ये एवढा सत्संग राहावा, एवढी सत्संगती घडावी, त्याचा परिणाम होतो. सुखे येतो घरा नारायण. ज्याच्या जीवनामध्ये हे घडतो त्याला म्हणावं अतिशय भाग्यशाली. तो अतिशय भाग्यशाली झाला, अतिशय बडभागी झाला तो. चाललेत ना बरोबर. भाग्यशाली, अतिभाग्यशाली, अतिशय भाग्यशाली आणि पुढचा परम भाग्यशाली. परम भाग्यशाली तो. जसं रामायणाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं हे सगळं, सत्संगाची जीवनामध्ये सत्संग घडला, सुग्रीवाला सत्संग घडला. सत्संग त्याच्या जीवनामध्ये सुग्रीवाला माझ्या हनुमंताचा सत्संग घडला. हनुमंताच्या सानिध्यामध्ये सुग्रीवाला सत्संगती प्राप्त झाली आहे का नाही. ही सगळी मंडळी जर आपण बारकावे आपण विचार करायला मागत नाही त्याच्यात. आईला जेव्हा शिळा होऊन पडली होती, भगवान तिच्याकडे गेले की भगवंताकडे गेले की भगवंताचे चरण तिच्यापाशी आले. विश्वामित्रशींच्या माध्यमातून भगवान स्वतः तिथं आले. विश्वामित्रशी अर्थात सत्संगती, त्या सत्संगतीचा परिणाम हा झाला की भगवंताचे चरण त्या ठिकाणी आले. अतिशय बडभागी ती, अतिशय भाग्यशाली आणि परम भाग्यशाली तो. जीवनामध्ये सत्संगती प्राप्त झाली आणि सत्संगती प्राप्त होऊन ज्याचं प्राणोत्क्रमण भगवंताच्या सन्निधीमध्ये ज्याचं प्राणोत्क्रमण व्हावं त्याचं नाव आहे परम भाग्यशाली. असा रामायणामध्ये पाहिला तर आपल्याला जटायू पाहायला मिळतो. जटायू की जीवनामध्ये त्याच्या सत्संगती घडली, त्याचा परिणाम. रावणाबरोबर जेव्हा त्याने 2 हात करावेत, रावणाने त्याचे पंख वगैरे छाटले, रक्ताच्या थारोळीमध्ये पडलेला सगळ्याला कथा माहीत आहे. माझे प्रभूंचं तिथपर्यंत आगमन व्हावं, अंतिम समयाला भगवंताने त्याला उचलावं, आपल्या मांडीवरती घ्यावं, प्रेमाने त्याच्या मस्तकावरनं पाठीवरनं हात फिरवावा. हे जे भाग्य आहे, भाग्य लाभलं नवे सुरपुर गहू. अर्थात माझ्या भगवंताच्या धामाला तो भगवंताकडे पाहत पाहत पोहोचला. हे भाग्य ज्याच्या जीवनामध्ये लाभतो त्याला म्हणावं परम भाग्यशाली विठ्ठल. मग आपल्याला ह्याच्यातलं काय व्हायचंय नेमकं? भाग्यवान व्हायचं, भाग्यशाली व्हायचं की अतिभाग्यशाली, अतिशय भाग्यशाली की परम भाग्यशाली व्हायचं आहे? नवी हनुमंताचं जीवन पाहिलं तरी यापैकी कोणतं होतं? माझ्या हनुमंताचं जीवन आहे भाग्यशाली. जीवनामध्ये सत्संगती घडते आहे, सत्संग घडतोय. सत्संगती म्हटलं की त्या ठिकाणी सत्संग अनायास आला. आपल्या जीवनामध्ये सत्संग घडतो, सत्संगती घडते, परंतु आपल्या जीवनातली सत्संगती राहते ती एकदेशी राहते, एकदेशी. आणि महापुरुषांच्या जीवनामध्ये जी सत्संगती राहते ती सर्वकालिक राहते, सर्वकालिक राहते. ज्या ज्या ठिकाणी सत्संग होत असेल त्या त्या ठिकाणी आजही माझी हनुमानजी विराजमान राहतात. ज्या ज्या ठिकाणी माझ्या प्रभूचं नामसंकीर्तन असेल, गुणसंकीर्तन असेल, लीला संकीर्तन असेल, धाम संकीर्तन असेल, ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी माझे हनुमंतलालजी विराजमान राहतात.
हे ज्यांच्या जीवनामध्ये घडतो त्यांना म्हणावं भाग्यशाली. आपण ह्यामध्ये कुठे बसतो? आपण शोधून पाहावे. आपण आपल्याला शोधायचे, ह्याच्यात आपण खरोखरी कुठे बसतो आहोत? ज्या वेळेस रावणाचा वध केला, ही सगळी मंडळी अयोध्येमध्ये आली. अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर माझ्या प्रभूने सगळ्यांना म्हणावं, आप सब जाए आप घर. भगवंताने म्हणावं, आपण सगळे आता आपापल्या घराशी जा. सगळीजण मंडळी आपापल्या घराकडे जाण्यासाठी निघाले. सुग्रीवजी निघाले. माझ्या हनुमंताकडे पाहिलं. सुग्रीवजी सचिव आहेत ना, माझ्या हनुमंत सुग्रीवजीचे सचिव आहेत हनुमंतलालजी. जसे हनुमंतलालजी उठले, सुग्रीवाने सांगितलं, थांबा, येण्याची गरज नाही आता. सुग्रीवजी निघाले. अंगद, सुग्रीव ही सगळी मंडळी निघाली. किष्किंधेला गेली. बिभीषण उठला. बिभीषणाने लंकेला जावं. सगळ्यांची विदाई माझ्या प्रभूने सर्वतोपरी विदाई करावी. माझ्या हनुमंताकडे पाहिला आणि ज्यावेळेस हनुमंताकडे पाहतायत, हनुमंताकडे पाहिल्याच्या नंतर माझ्या हनुमंताची दृष्टी भगवंताकडे गेली की भगवंताने जानकीच्या मुखाकडे पाहावं. माझे प्रभू हनुमंताच्या दृष्टीला दृष्टी द्यायला मागत नाहीत, नजर करायला मागत नाहीत. हनुमंताने भगवंताकडे पाहिलं की भगवंताची दृष्टी सीतामातेकडे जायची. माझ्या प्रभूचे नेत्र सजल व्हावेत. आणि सीतामातेकडे पाहिलं. सीतामातेने म्हणावं, प्रभू असं का करताय तुम्ही? त्यावेळेस माझ्या भगवंताने सजल नेत्राने सांगितलं, सीते, हनुमान माझा मानस पुत्र आहे आणि त्याला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये. त्यावेळेस सीतामाता म्हटले, असं करा ना, मग उद्या सभेमध्ये सांगून टाका की हनुमंता, तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये. प्रभू म्हटले, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी भगवंताने सभेमध्ये एक पत्र लिहिलं. सभा बसलेली आणि त्या सभे माझ्या सजल नेत्राने भरल्या डोळ्यांनी माझ्या प्रभूने हनुमंताकडे पाहिलं आणि ते पत्र हातामध्ये दिला की सगळ्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी माझ्याकडे होतं. त्यांच्या परी त्यांना त्या उपकारातून उतराई झालो, परंतु हनुमंताला म्हणू, हनुमंता, तुझ्या उपकारातून उतराई होण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही रे. आणि जेव्हा ते पत्र दिलं, माझ्या प्रभूच्या डोळ्यात पाणी पाहिलं, आसू पाहिले. हनुमंताने म्हणावं, भगवान प्रभू, तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं चांगलं नाही वाटत, तुमच्या डोळ्यात पाणी नको आहे. माझ्या हनुमंताने भगवंताला म्हणावं, प्रभू तुम्ही काय दिलं नाही मला? सुग्रीवाला किष्किंधेचं पद दिलं, बिभीषणाला लंकेचं पद दिलं, पण मला एक नाही, त्यांना एक एक पद भेटलं. मला तुमचे चरणविंद हे दोन पद भेटले. मला दोन पदाचा मला लाभ झाला. आणि ज्या वेळेस भगवान साकेत धामाला जाण्यासाठी निघाले, हनुमंताला सांगावं, चल हनुमंता, साकेत धामला जायचं आहे. माझ्या हनुमंताने विचारलं, प्रभू त्या ठिकाणी सत्संगती मिळते का? भगवंताने सांगितलं, नाही हनुमंता, त्या ठिकाणी सत्संगती नाही आहे. माझ्या हनुमंताने सांगितलं, प्रभू जा तुम्ही पुढे, मी पाठीमागून येतो. केव्हा येशील? माझ्या हनुमंताने सांगितलं, प्रभू जोपर्यंत या ठिकाणी सत्संगती लाभत राहील, मिळत राहील, तोपर्यंत इथं मी राहील. ज्या दिवशी मला इथं सत्संगती मिळणार नाही त्या दिवशी मी साकेत धामला तुमच्याकडे येईल, तोपर्यंत इथंच राहतो. माझे हनुमंत लालजी आजही आहेत. कशासाठी राहिले? सत्संगतीसाठी या ठिकाणी राहिले. हे माझ्या तुकोबरांना माहिती होतं की ज्याच्या जीवनामध्ये सत्संगती लाभते त्याचं जगणं, त्याचं जीणं खऱ्या अर्थाने चांगलं राहतं शेवटच्या चरणात. तो